ज्यांच्या मैत्रीनं एकेकाळी मैदान मारलं ती जोडी म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांची। सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांची जोडी मैदानात असली की भल्या भल्या गोलंदाजांना अक्षरशः घाम फुटायचा। दोघेही रमाकांत आचरेकर सरांचे शिष्य आहेत, पण नियतीच्या मनात काही वेगळंच दडलं होतं। सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या मैदानात नावलौकिक मिळवत गेले, तर विनोद कांबळे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत राहिले। पण दोघांची नाळ ही क्रिकेट आणि आचरेकर सरांच्या शिकवणीशी जुळूनच होती। नुकताच सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांचा एक कार्यक्रमातील भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून अशी वेळ शत्रूवर सुद्धा येऊ नये असे नेटकरी म्हणत आहेत। विनोद कांबळे सचिनच्या भेटीत नेमकं काय घडलं जाणून घेऊयात या खास व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चावडीवर। आयुष्यात कधी काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही। असंच काहीसं भारतीय क्रिकेटर विनोद कांबळे यांच्यासोबत घडलं आहे। एकेकाळी हा खेळाडू सचिन तेंडुलकरपेक्षाही श्रेष्ठ खेळाडू मानला जात होता, पण आज त्यांची जी परिस्थिती आहे ते पाहून क्रिकेटच्या चाहत्यांना नक्कीच दुःख होत आहे। सध्या विनोद कांबळे हे त्यांच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहेत। मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे या दोन बालमित्रांच्या भेटीचा क्षण सध्या चांगलाच चर्चेत आहे। दोघांना घडवणाऱ्या दिवंगत गुरुवर्य रमाकांत आचरेकर यांच्या स्मारकाचे नुकतेच मुंबईत अनावरण करण्यात आले आहे। 3 डिसेंबरला सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळे यांनी रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनाला हजेरी लावली होती। यावेळी विनोद कांबळेही तेथे आले होते। विनोद कांबळे आज 52 वर्षाचे आहेत, मात्र त्यांची मानसिक आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे फिट नसल्याचं म्हटलं जातं। तर झालं असं की सचिन व्यासपीठावर चढताच त्यांची पहिली नजर पडली ती म्हणजे आपल्या मित्राकडे। सचिनने क्षणाचाही विलंब न लावता विनोदकडे गेले आणि त्यांची विचारपूस केली। विनोद कांबळेने सचिनचा हात हातात घेऊन घट्ट धरून ठेवला, जणू एक भक्कम पार्टनरशिप केल्याचं भाकीत करून दिलं। आचरेकर सरांच्या स्मारकाच्या अनावरणानिमित्ताने हे दोन्ही जुने मित्र एका व्यासपीठावर आले होते। यावेळी विनोद सचिनचा हात सोडायला तयार नव्हते आणि सचिनला तिथेच थांबण्यासाठी ते सांगत होते। व्हिडिओ नीट पाहिला तर आपल्या लक्षात येईल की विनोद कांबळे सचिनला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होते, मात्र शारीरिक स्थिती व्यवस्थित नसल्यानं त्यांना उठता येत नव्हतं। हेच दृश्य पाहून नेटकरी भावुक झाले आहेत। काही महिन्यापूर्वी कांबळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते व्यवस्थित चालण्यासाठी अक्षरशः धडपडताना दिसत होते। त्यांच्या तब्येतीबद्दल चाहते चिंतेत आहेत। कांबळे तेंडुलकर जोडी आणि आचरेकर सर यांचे अनेक किस्से आपण ऐकलेलेच आहेत, पण यावेळी विनोद कांबळेनं त्यांच्या आवडीचं गाणं कोणतं आहे माहिती आहे का असा प्रश्न विचारत थेट गाणं म्हणायला सुरुवात केली। सध्याच्या घडीला विनोद कांबळे अशा आजाराचा सामना करत आहेत ज्यात त्यांना ना नीट चालता येतं ना नीट बोलता येतं। प्रकृती साथ देईना, ओठातून शब्द निघेना, अशा अवघड परिस्थितीचा सामना करत असताना विनोद कांबळेनं अडखळत आचरेकर सरांच्या आवडीचं गाणं म्हणत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे। आचरेकर सरांचा चेला असलेले विनोद कांबळे हे कमालीचे क्षमता असणाऱ्या क्रिकेटरांपैकीच एक आहेत। डावकुऱ्या हाताने स्फोटक खेळी करण्यात माहीर असणाऱ्या या पठ्ठ्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरुवात देखील अगदी धमाक्यात केली होती, पण त्यांना क्रिकेटमध्ये आपलं वलय निर्माण करण्यात अपयश आले। क्रिकेट व्यतिरिक्त बाहेरच्या गोष्टीत रमण्याची त्यांना मोठी किंमत मोजावी लागली आहे। काय होतास तू, काय झालास तू असं म्हणायला लावणाऱ्या अवस्थेत विनोद कांबळे आज जगत आहेत। तो एखाद्या खेळाडूनं यशाचा आलेख उंचावण्यासाठी काय करू नये याचे उदाहरण होऊन बसले आहेत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक बोध नक्कीच घेऊ शकतो, आपण कितीही जरी उंचीवर गेलो तर आपले पाय हे नेहमी जमिनीलाच असले पाहिजेत। थांबूया या व्हिडिओमध्ये, यावेळेस भेटूया पुढच्या वेळेस। तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।